Hello everyone, welcome back after a long time to NEET Express. Today sir will teach us neural control and coordination. Subscribe the channel and like and share the video. Okay, today we'll learn neural control and coordination. For that we need basic concept about the neurons. What is function of neuron? Neuron carries the impulses or carries the signal from body parts to organs, organs to body part. मग फक्त न्यूरॉन काम करणार आहे काय? न्यूरॉन काय बेसिक युनिट आहे. मग कोण करते? कोण काम करत असते? दोन सिस्टीम आहेत आपल्या ब्रेनमध्ये. ब्रेन डिवायडेड इंटू टू टाइप्स, एक CNS, दुसरा PNS. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये कोण येणार आहे? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, राईट. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये कोण येईल? यस, क्रॅनियल नर्व अँड स्पायनल नर्व्स. तर क्रॅनियल नर्व टोटल किती पेअर असतात? टोटल 12 पेअर्स असतात क्रॅनियल नर्वचे. स्पायनल नर्व 31 पेअर्स. टोटल क्रॅनियल नर्व 12 पेअर्स, स्पायनल नर्व 31 पेअर्स. आता मोस्टली क्रॅनियल नर्व कंट्रोल्स द व्हॉलंटरी ॲक्शन्स ऑफ आवर बॉडी. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल अगेन डिवायडेड इंटू द टू टाइप्स. सोमॅटिक आणि दुसरी ऑटोनॉमिक. Peripheral nervous system again divided into the two different type, somatic and autonomic. आता somatic आणि autonomic means जे involuntary, voluntary करते कंट्रोल, आणि autonomic involuntary. जसं आपली बॉडी मुवमेंट आहे, आपण जे बोलतो आपल्या कंट्रोलमध्ये आहे की नाही, मग हे ॲक्टिव्हिटी कंट्रोल कोण करते? सोमॅटिक. आणि जे इनवॉलंटरी आहेत जसं हार्टबीट, डायजेशन, ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज, ते कोण करणार आहे? ऑटोनॉमी. म्हणजे सोमॅटिक इन्क्लूड्स, इट कंट्रोल्स व्हॉलंटरी ॲक्शन्स, and autonomic it controls राईट. मग असं डिफरन्स काय दोघांमध्ये? सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये व्हॉट इज मेन डिफरन्स बिटवीन सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम? ऑर्डर कुठून पास होतात? सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि ऑर्डर घेऊन येणार कोण? क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व. आता एक मेन बेसिक डिफरन्स आहे कशामध्ये? न्यूरॉन्स आणि नर्वमध्ये. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन न्यूरॉन्स अँड नर्व्स? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन न्यूरॉन अँड नर्व्स? आणि आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे पण दोन टाईप येणार, एक सिम्पॅथेटिक, एक पॅरासिम्पॅथेटिक. कोणते? सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक. तर सिम्पॅथेटिक मीन्स जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये किंवा काही ॲक्टिव्हिटी फास्ट करायची असेल तर हे कंट्रोल कोण करणार आहे? सिम्पॅथेटिक. आणि जर एखादी ॲक्टिव्हिटी नॉर्मल रेस्टिंग स्टेजमध्ये बॉडी असेल तर मोस्टली कोणती ॲक्टिव्ह असते? पॅरासिम्पॅथेटिक. म्हणजे ऑटोनॉमिकमध्ये पण दोन टाईप आहे. जेव्हा आपण फास्ट वर्किंग करत असेल तेव्हा कोणती करेल? सिम्पॅथेटिक
ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आणि जेव्हा आपली बॉडी रेस्टिंग स्टेजला असेल तेव्हा कोणती करेल, पॅरासिम्पॅथेटिक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. असे 2 टाईपचे ऑटोनॉमिकमध्ये. तरी काय झालं, बेसिक आहे फक्त. आणखी न्यूरल कंट्रोल कोण करणार आहे, मेन आवर ब्रेन. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, CNS आणि PNS. CNSमध्ये काय येणार, ब्रेन, स्पायनल कॉर्ड. PNSमध्ये हे 2 टाईप येतात, बट PNS कंट्रोल्ड बाय द क्रॅनियल नर्व अँड स्पायनल नर्व्स. बरोबर. सेंट्रल नर्वस सिस्टीमसाठी काम कोण करणार आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. PNSसाठी कोण करणार आहे, क्रॅनियल नर्व अँड स्पायनल नर्व. PNSचे 2 टाईप आहेत, सोमॅटिक, ऑटोनॉमिक. सोमॅटिक मीन्स जे व्हॉलेंटरी कंट्रोल करेल, व्हॉलेंटरी ॲक्शन जे आहेत ह्युमनमधले हे कंट्रोल कोण करणार आहे, सोमॅटिक. आणि ऑटोनॉमिक जे इनव्हॉलेंटरी ॲक्शन्स आहेत, बॉडी टू ऑर्गन, ऑर्गन टू बॉडी, हे कोण करेल, ऑटोनॉमिक. त्याच्यामध्ये पण परत 2 टाईप, सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक. सिम्पॅथॅटिकचं फंक्शन काय असेल, जेव्हा तुम्ही बॉडी फास्ट वर्किंग करत असेल, इमर्जन्सी लाईक फ्लाईट किंवा फाईट कंडिशनमध्ये, तेव्हा काय, पॅरासिम्पॅथॅटिक. जसं हार्टमध्ये बघितलं होतं आपण, SA नोड कोण येते, सिम्पॅथॅटिक. AV नोड कोण येते, पॅरासिम्पॅथॅटिक. म्हणजे नॉर्मल कंडिशनला असताना AV नोड वर्क करत असेल, जेव्हा पळत असाल किंवा घाबरले असाल, जेव्हा हार्टबीट वाढलेली असेल तेव्हा कोण, सिम्पॅथॅटिक. मग फक्त सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक हार्टशी रिलेटेड आहे का, नाही, प्रत्येक ऑर्गनकडे असणार आहे. त्यामुळे हे काय झालं, बेसिक. आता हे सगळं कोण करणार आहे, आता मेन डिफरन्स काय आहे, न्यूरॉन आणि नर्वमध्ये. आता हे क्रॅनियल नर्व, स्पायनल नर्व म्हणतो ना आपण, एक न्यूरॉन एक फंक्शन करते. आणि क्रॅनियल नर्व मीन्स इट इज अ नेटवर्क ऑफ न्यूरॉन्स. जसं आपण एक दोरी सोडली आणि त्याच दोरीला 10 दोरी एकसाथ सोडली तर काय होतील, ते बंच होईल तयार. मग त्याला आपण काय म्हणतो, नर्व. त्यामुळे न्यूरॉन आणि नर्व हे डिफरन्स आहे. न्यूरॉन म्हणजे सिंगल न्यूरॉन. आता न्यूरॉनचे पण वेगवेगळे टाईप असतात, ऐकलं आहे का कधी. न्यूरॉन्सचे 3 टाईपचे आहेत. एक फक्त सेन्सरी न्यूरॉन असेल, दुसरा मोटार न्यूरॉन असेल, तिसरा मिक्स्ड न्यूरॉन असेल. कोणते कोणते, 3 टाईप्स ऑफ न्यूरॉन्स. फर्स्ट सेन्सरी न्यूरॉन, दूसरा मोटार न्यूरॉन, तिसरा आहे मिक्स्ड न्यूरॉन. तर आता नावावरून काय दिसते तुम्हाला, सेन्सरी न्यूरॉन्स मीन्स दे कॅरीज द सिग्नल फ्रॉम ग्लँड्स ऑर द sensory organs like skin, nose, taste. These are the sensory, they have sensory receptors. Like our skin has thermoreceptors. What is another name for thermoreceptors? Tango receptor. In nose we can smell different smells, right? Olfactory receptor is responsible for smell. In tongue, on tongue, gustatory receptors are there for the taste. And ear, phonoreceptors, we can hear the sound. And in eyes, photoreceptors. iPhone नाही, photoreceptors. तर हे काय सेन्सरी ऑर्गन्स आहेत. सेन्सरी ऑर्गनपासून कोण आणणार आहे, सेन्सरी न्यूरॉन्स कॅरीज द सिग्नल फ्रॉम दॅट पोझिशन टू द नर्वस सिस्टीम. त्यांचं एकच काम असेल. मोटार न्यूरॉन्स काय असेल, आता मी जर एकाला चिमटा घेत असेल तर इथून काय मोठा न्यूरॉन्स, सेन्सरी न्यूरॉन्स काय घेऊन जातील, सिग्नल घेऊन जातील. मग ब्रेन काय सांगेल, एकतर जोरात ओरड किंवा हात काढ, दुसऱ्या हाताने ते झटकून टाका. मग हे मोठा न्यूरॉन काय करतात, डिसिजन घेऊन जातात. कुणाकडून, ब्रेनकडून. ब्रेनकडून कोण घेऊन जाणार आहे, मोठा न्यूरॉन. आता हे मिक्स्ड न्यूरॉन म्हणजे सगळ्यांचं काम एकटाच करते, ऑलराऊंडर थोडक्यात. घेऊन पण येणार हेच, घेऊन पण जाणार तेच. याला आपण काय म्हणतो, मिक्स्ड न्यूरॉन. क्लिअर झाले 3 न्यूरॉन. हे न्यूरॉनचे टाईप आहेत फक्त, बट आणखीन 3 डिफरंट टाईपचे न्यूरॉन प्रेझेंट असतात आपल्या ब्रेनमध्ये. 3 डिफरंट टाईपचे न्यूरॉन्स. पहिला आहे bipolar, unipolar and
multipolar. These are the three different type of neurons mostly present in humans. त्यामध्ये unipolar only present at the time of birth, means before the birth, at the time after the cell division, when zygote started dividing in embryo, in where uterus, that time unipolar present at that time only. After 2 or 3 months they are not present in the baby. Bipolar, multipolar, they are mostly present. One is present in the eye and others are present in the brain, and they are only the neuron who carry out all the functions of human body, who helps in the neural control and coordination. Understand? तर 3 टाईपचे न्यूरॉन कोणते? युनिपोलार, मल्टीपोलार, बायपोलार. आता हे युनिपोलार, मल्टीपोलार आणि बायपोलार का म्हणलेलं आहे आपण? इथे किती आहे मला सांगा. युनिपोलारमध्ये हे काय ॲक्झॉन आहे. नॉर्मली न्यूरॉनचं स्ट्रक्चर माहीत असेल तुम्हाला. एका साईडला ॲक्झॉन असेल, एका साईडला काय असेल डेंड्राइट्स किंवा डेंड्रॉन. बट इथे दोन्ही साईडला काय ॲक्झॉन, म्हणजे हे काय युनिपोलार झालं. आता इथे बघ एक ॲक्झॉन आहे आणि इथे डेंड्रॉन्स किती आहेत. डेंड्रॉन्सला जे ब्रांचेस होतात हे याला आपण काय म्हणतो डेंड्राइट्स. तर हे काय मल्टीपोलार आहे. हे युनिपोलार कोणतं असतील जेव्हा झायगोट फॉर्म झाल्यावर एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स तयार होत असतात तेव्हा युनिपोलार सेल्स असतील. आणि मल्टीपोलार नॉर्मली आपल्या ह्युमन्स बॉडीमध्ये जे न्यूरॉन्स काम करतात ते कोणते असतात मल्टीपोलार. आता हे बायपोलार, बायपोलार काय म्हणलेलं आहे बघ, एक न्यूरॉन आणि एक डेंड्रॉन किंवा डेंड्राइट्स एकच आहे, मग त्याला आपण काय म्हणतो बायपोलार. हे मोस्टली कुठे असणार आहेत आपल्या डोळ्यांमध्ये. अशा 3 टाईपचे न्यूरॉन कोणते, युनिपोलार, मल्टीपोलार आणि बायपोलार. ओके.